चिरेबंदी या सिरीजमधला आपण 46 क्रमांकाचा वाडा पाहणार आहोत आणि हा विदर्भातला वाडा आहे. पुसदा हे गाव आहे, तालुका जिल्हा अमरावती. तब्बल 2.25 एकरवर पसरलेला आणि वाड्यामध्ये त्या काळी नाट्यगृह म्हणजे थिएटर असलेला 90 वर्षापूर्वीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युरोपियन पद्धतीने म्हणजे व्हिक्टोरियल आर्किटेक्चरनी बांधलेला हा वाडा आहे. हा चौसोपी वाडा नाही, म्हणजे चौक असलेला वाडा नाही, परंतु फार मोठा वाडा आहे. या वाड्यामध्ये जवळपास 34 खोल्या आहेत. दुमजली वाडा आहे आणि विशेष या वाड्याचं असं आहे की या वाड्यामध्ये जुन्या काळी जे नाटकाचे प्रयोग व्हायचे त्याचं थिएटर आहे. इथं तुम्हाला दिसत आता या बाजूला की त्यावेळेस सुद्धा तिकीट काढलं जायचं आणि ही तिकीट खिडकी ही समोरची ही तिकीट खिडकी आहे आणि इथून तिकीट काढलं जायचं. आता त्या बाजूला तुम्ही कॅमेरा वळा म्हणजे त्याची ही कंपाऊंड वॉल आहे. तुम्ही पहा कंपाऊंड वॉल कुठपर्यंत येते. ही कंपाऊंड वॉल तिकडे पहा, ही पूर्ण कंपाऊंड वॉल आहे, ही गेट आहे आणि या बाजूला आउट हाऊस आहे. म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत त्याच्यासाठी विश्रामगृह असेल बहुतेक, म्हणजे नाटकवाले वगैरे सगळे लोक यायचे ना, बाहेरचे नातेवाईक येत असतील त्यांच्यासाठी हे आउट हाऊस आहे. आता थोडं पडलं झालं या वाड्याची भव्यता तुम्हाला जाणून घेण्यासाठी, त्याचा म्हणजे विस्तार किती मोठा आहे त्यासाठी आता मी गेट उघडतो आणि उघडा गेट. पहा किती मोठा वाडा आहे. या वाड्यामध्ये 4थी पिढी राहते सध्या. 90 वर्षाचं याचं आयुष्य सध्या झालेलं. ही जी जोडी दिसते हे मालक आहे, ते म्हणजे आजोबांनी निर्माण केलेली जी इस्टेट आहे या दोघांनी एकदम चांगल्या पद्धतीने मेंटेन करून ठेवलेली आहे. तर मला दोघांचा परिचय करून द्या आणि मोबाईल नंबर पण सांगा. श्रीकांत पाटील 9503611311. माझे लहान भाऊ. मी शशिकांत पाटील वानखडे 9423294606. वाडा कुणी बांधलेला आहे? हा आजोबांनी बांधला. नारायणराव पाटील. क्षेत्र किती असेल? साधारणतः 2.25 एकराचं क्षेत्र असेल. परत ह्या वाड्यामध्ये काय काय घटक आहे ते सांगावं थोडक्यात, मग एक एक पाहू आपण. काय काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाड्याचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी लोककलेला आश्रय माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलेला आहे. लोककलेचा आश्रय म्हणताना त्या ठिकाणी ते नुसतंच आश्रय हा शब्द न वापरता त्यांनी प्रत्यक्ष या वाड्यात स्टेजचं निर्माण केलेलं आहे. 1945 पासून या वाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं होत गेले. या नाटकांना आश्रय देण्यासाठी त्यांनी पदरमोड करून या ठिकाणी स्टेज बांधलं आणि अतिशय सुंदर असे 3 डायमेन्शन्सचे पडदे आपल्याला दिसतील. त्याचा आपल्याला नमुना पाहायला मिळेलच. आणि त्यांनी वेगवेगळे टेक्निक्स या ठिकाणी वापरलेले आहेत. म्हणजे जसं आम्ही शेतकरी लोक आहोत. शेतकरी असताना आमच्याकडे ज्या बैलांना चारा देण्याच्या ज्या गव्हाणा होत्या त्या चाकाच्या आणि पोर्टेबल अशा गव्हाणा होत्या. स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळं बसण्यासाठी त्यांनी त्या चाकाच्या गव्हाणा करून घेतल्या होत्या आणि ते ताबडतोब एका या वाड्याचं रूपांतर एका नाट्यगृहात होत असे. दुसरी गोष्ट अशी की धान्याची कोठारं आहेत. जुन्या काळात जे पेव होते ते पेवसुद्धा या वाड्यात आहेत. किती पे होते? 3 पेव. वडील माझे जे होते ते आधुनिक विचारांचे होते. त्यांनी एक दिल्लीला प्रदर्शन पाहिलं होतं आणि त्यात गोबर गॅस पाहिला होता 1955 साली. तो गॅस त्यांनी स्वतः इथलं सगळं मटेरियल वापरून तयार केला. त्याला पंजाबराव देशमुखांनी भेट दिली होती. त्या काळचे कृषी मंत्री पंजाबराव. ही जी बाजू आहे तुमची पूर्ण रेसिडेन्शियलचा भाग दिसतोय आणि समोरचं जे आहे ते थिएटर आहे. हे थिएटर आहे समोरचं. आणि ही बाजू जी आहे ती काय? कुठार आहे. धान्याचे कुठार वगैरे राहतं, बैलांचं कडबा वगैरे राहतो. कापूस विशेषतः कापूस वगैरे साठवायचं गोडाऊन आहे तुमचं? गोडाऊन आहे. या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा सेंटर पॉईंट आहे. या ठिकाणी हा समोरचा मध्यबिंदू आहे. हा समोरचा मध्यबिंदू आहे. आता बघा गेट किती मोठं आहे याचं. महाप्रवेशद्वाराचं आहे. या वाड्याचं वैशिष्ट्य असं की ह्या दोन्ही बाजू म्हणजे उजवीकडची बाजू आणि डावीकडची बाजू अगदी एकसारख्या आहेत. हे जे स्ट्रक्चर आहे हे माझ्या आजोबांचं आहे. पण जुन्या काळात जे चौकांचे घरं होते हे चौकांचे घरं टाळून त्यांनी हवेशीर एक हवेली बांधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर हे जुन्या काळचे जे मुंबईचे घरं आहेत, आपण जर जुन्या काळचे मुंबईच्या घरांचे जर चित्र पाहिले किंवा काही नकाशे पाहिले तर हे मुंबईच्या घराचं त्या काळात त्यांनी केलेलं निरीक्षण आणि तिथे केलेलं हे बांधकाम आहे. बांधकाम साहित्य कोणतं होतं? बांधकाम साहित्य चुना, विटा आणि पांढरी माती या बांधकामात हे सगळं बांधलं गेलेलं आहे. आपण मध्ये जाऊ. हे सागवानच आहे सगळं? हे सगळं सागवान. हे दोन्ही बाजूला काय म्हणतात तुमच्याकडे? अडवी किंवा सपरी म्हणतात त्याला. आमच्या भागात सपरी म्हणतात त्याला. चौसोपे वाड्यामध्ये गहाळच असं हो. बैठक म्हणजे
सगळी बैठकच झाली ना. बैल जोड्यांसाठी आहे हे सगळं. गायवाडा आणि बैल जोड्यासाठी गोठा आहे. हा हे सगळं शेतीविषयी आहे आणि वरती राहणं. बर हे सगळे बैल गोठा आहे. ते जे आपण जिन्यातून पाहिलं तर ते धान्य साठवायच्या त्या खोल्या तिकडे आहेत. यांच्याकडे बळद सुद्धा आहे. पेव वेगळं आणि बळद वेगळे. पेव साधारणतः जमिनीमध्ये खोदलं जायचं आणि हे जी बळद आहे हे सुद्धा जमिनीमध्येच खोदली जायची, पण त्याला पूर्ण वॉटरप्रूफ केलेलं असायचं आणि त्याला एक वरच्या बाजूने धान्य टाकण्यासाठी म्हणजे इनलेट होतं आणि खालच्या बाजूला एखाद्या छिद्रातून ते धान्य काढलं जायचं. ही बळद आहे का ही? हो ही बळद आहे. हे धान्य साठवण्यासाठी हा बॅटरी वरचा भाग बघा वरचा. इथून धान्य टाकलं जायचं. इथून धान्य टाकलं जायचं. हा. हां आणि या दारातून इथे दारात एक हे आहे. हा दरवाजा आहे. या दरवाजाची एक खिडकी केली होती त्यांनी. ही तुम्हाला ही खिडकीला सुद्धा त्यांनी लॉक बसवलेलं आहे. हे लॉक काढलं की ही कडे वर वगळली की ही खिडकी उघडते आणि त्यातून पण तुम्हाला धान्य बाहेर काढता येतो. म्हणजे पूर्ण खोली ही भरलेली राहायची. त्या प्रेशरने हळूहळू तुम्हाला धान्य बाहेर काढता येत होतं. आणि या अंधार कोठडीमध्ये धान्य ठेवल्यामुळं हे सर्व वॉटरप्रूफ आहे. चुन्याचं आणि विटाचं काम आहे. त्यामध्ये पाणी येत नव्हते आणि एकदा धान्य पूर्ण भरलं की त्यातला ऑक्सिजन सगळा संपून जायचा. त्यामुळे त्याला कीड लागत नव्हती आणि वर्षानुवर्षे धान्य टिकायचं. पूर्वी दुष्काळ खूप पडायचे, त्यामुळे दुष्काळाच्या काळामध्ये हे साठवलेलं जे धान्य आहे त्यावेळेस ज्वारी नंतर गहू, हरभरा, तूर ही मोठ्या प्रमाणात व्हायची. ते साठवण्यासाठी पूर्वीचं हे स्टोरेज सिस्टीम आहे. आणि वर तुम्हाला हे पत्रे काय त्याचा पत्र आहे. हां त्याच्यावर ते ठीक आहे. आणि हे त्याचं इनलेट आहे. ते इनलेट मी वर गेल्यावर दाखवतो आपल्याला. आणि हे पण तेच आहे का? आता इथे कौलं वगैरे काही ठेवायच्या जागा आहेत. ही एक स्टोअर रूम आहे यांची. ही जुनं कुलूप आहे. ही स्टोअर रूम आहे त्यांची, म्हणजे आडगडीचं सामान वगैरे ठेवण्यासाठी ही त्यांनी केलेली बहुतेक विटाचं बांधकाम आहे. ही स्टोअर रूम आहे त्यांची. हा जिना आहे. ही वरचा जो भाग आहे तो जिनाचा भाग आहे. तो जिना आपण वर गेल्यावर दाखवू. हे जिन्याच्या खाली आहे. याला गव्हाण. याला हे गव्हाण आहे. हा नाही याच्यामध्ये बैल चारा खायचे, हा. पण त्याचा दुसरा उपयोग असा होता. हे बघा ह्या कडल्या सुद्धा आहे त्या ठिकाणी. कडे आहेत. खाली याला चाका आहेत. हो या पोर्टेबल आहे. हा म्हणजे जिथे जिथे आपल्याला बैलांना न्यायचं आहे हा. त्या ठिकाणी नेऊ शकत होतो. हा. आणि याचा उपयोग पार्टिशन म्हणून त्या स्टेजच्या तिथे व्हायचा. याचाच हा स्त्री आणि पुरुष ह्या त्या ठिकाणी एका लाईनीत लागल्या जायच्या त्या. हा. आणि त्याचे दोन भाग व्हायचे मैदानाचे. कारण स्त्रियांना बाहेर निघून एखादं मनोरंजनाचं साधन त्यांच्यासाठी उपलब्ध नसेल तर ती सुद्धा सोय या ठिकाणी करून दिली होती. पार्टिशन आहे. पडदे राहायचे. याला पडदे त्याच्यावर. राहायचे. त्याच्यावर पडदे राहायचे. म्हणजे याला- कोणी जाऊ शकत नसेल आणि पडदे पांढरे. पहिल्या काळात जरा स्त्रियांना गोष्या पद्धत हा होती. गोशा पद्धत होती. नाही पण ही अशा प्रकारची गव्हाण जी आहे आणि ती बी मुव्हेबल मी पहिल्या वेळेसच पाहतोय. हे आणि आखरामध्ये जेव्हा उन्हाळ्यामध्ये ढोरांना तिथे शेतामध्ये नेत होतो आम्ही, हा. तर त्यावेळेस ह्या गव्हाणा तिथे जायच्या ह्याला चाकच आहे. बैलगाडीला जोडलं किती जात असेल. बरं. अशा 4 गव्हाणा. अशा 4 होत्या. हो. शेतीचा अवजार ठेवण्यासाठी स्टँड दिसते वरचं. हे हो, हे आवत सगळं वगैरे शेतीच्या- आवत वगैरे ठेवण्यासाठी. आवतं भांडे ठेवायसाठी. हां हे पण एकदम वेगळी सिस्टीम आहे. आणि ह्या पूर्वीच्या गव्हाणी आहेत. म्हणजे इथं त्याला कड्या आहेत, म्हणजे इथं दावा बांधलं जायचं जनावराचं. आणि त्याला चारा खाण्यासाठी ही गव्हाण आहे. ही कधीची असेल गव्हाण? ही ही 50 मध्ये 1950. 1950 मधल्या. दरवाजा आहे, महाद्वार आहे. तिथून बाहेर पडू. ही बोरी पाहताय तुम्ही, ही पूर्ण माळवद आहे. सागाचं माळवद आहे हे. आणि त्याच्या बाजूला खोल्या आहेत ह्या. हा सगळं गायवाडाच असल्यामुळे सगळं साहित्य हे सगळं बैलांचं साहित्य. बैलाचं दूध दुभत्याचं दूध हा. दुभत्याचं साहित्य ही साहित्य तिथं आहे. हा भाग कोणता काय म्हणता तुम्ही? एंट्री आहे ही. एंट्री आहे का? हो, म्हणजे आम्ही त्याला सप्री म्हणतो. ही हो, ही पण सप्री म्हणजे बसायसाठी जागा. बैठक व्यवस्था. हो, बैठक व्यवस्था आहे. बर. खालची जी काही साधारण मंडळी आली तर ती इथे बसायची. बर. अगदीच पाहुणे मंडळी आली, नातेवाईक मंडळी आली तर मग ती वर जायची. दिवाणखाण्यामध्ये जायची. वर. आणि इथे हा एक जिना आहे. तसाच जिना तिकडच्याही बाजूला आहे. हा समोरचा भाग काय आहे? ह्या अशा खुल्याच आहेत. या खोलीचं वैशिष्ट्य असं आहे की उन्हाळ्यात अतिशय थंडीचं टेम्परेचर कमी असतं. बर. ही अशा पद्धतीने बांधली आहे की हिला उन्हाळ्यामध्ये ऊन लागत नाही. मागे एक खोली आहे आणि समोरचा त्याच्या पाठीमाग खोली दाखवा वर जरा. वर सुद्धा बघा किती मस्त बांधकाम म्हणजे माळवद आहे. ही गर्डर दिसत आहेत हे. हो, हे गर्डर त्या हे जे लाकडी साग आहे हां त्याला आधार म्हणून दिलेले आहे. त्यावेळेसच नाही निर्मटला दिलेले आहे. नंतर दिलेले. म्हणजे तो मेंटेनन्सचा भाग आहे तुम्ही. हा हा तो मेंटेनन्स. maintenance चा भाग आहे. खाली पाठीमागे एक रूम आहे हे.
आता तुम्ही आडगळीचं सामान हा, हे ठेवताय, पण पूर्वी इथं पण माणसं आराम करत असतील. हो हां हो हे किंवा माळ काही सामान वगैरे राहतं बघा, हे त्यात. ओरिजिनल माळवाद आहे. हे आता जुनं सामान आहे त्यांचं. हे पण जुनंच आहे का हे? हो हां हे तर हे ते काय? प्रवचन होत असं. हा. इथे मंदिर सुद्धा आहे बर. माझ्या आजोबांनी बांधलेलं, बरं, आणि प्रवचनासाठी केलेली ही व्यवस्था आहे. असं नाही म्हणजे ते. आसन व्यवस्था आहे. मध्ये त्याला बाहेर पाठीमागे टेकता पण येत होता. तिजोरी आहे. हे तिजोरी जुनी. त्या खिडक्या वगैरे सगळ्या जुन्याच आहेत ह्या सगळ्या. हो, सगळ्या जुन्या आहे. हां तिजोरीची काय नाव काय हो त्याच्यावर? हेमचंद. खेमचंद. हम्म. आता मिळत पण नाही ते. नाही आता नाही मिळत. आता ह्या वाड्याचा मागचा भाग पाहू आपण. हा मागचा भाग आहे. आणि इकडं हा पण मागचाच भाग आहे. आणि मग जिना कशाचा आहे तो? हा आता वर छतावर जाण्यासाठी. हां हो, ओके. आता आपण पडण्याचे भरपूर मार्ग आहेत. हां बरं. म्हणजे जवळपास 7 ते 8 जिने आहेत. आता आपण या सप्रेतून वर जाऊ. आता हे तुम्ही जे सपोर्ट दिलेले आहेत हे ब्रॅकेटसारखे, हे त्यावेळेसचेच आहेत काही? हा, हे सपोर्ट तेव्हाचेच आहेत. हां फक्त जे लोखंडी सपोर्ट आहेत हे नंतर दिलेले आहेत. ते वर पण माळवतच आहे तुमचं. हा, मार्ग हां ही काय आहे? खोली. इथं एक खोली दिसते. इथे सुद्धा जे धान्य लागायचं हां इथे कोठ्या होत्या पहिल्यांदा. हां. त्या कोठ्या आता नाही आहेत सध्या, पण इथे कोठीघरच होतं हे. पुढे धान्य साठवण्याचं आहे. धान्य साठवण, गोडावंच आहे जुन्या म्हणजे टाईपचं. पण कोठ्यांमध्ये धान्य राहायचं. कोट्यामध्ये. म्हणजे आमच्याकडे त्याला कनिंग म्हणायचे. कणगी? कणगी ना ते होते तुमच्याकडे? हां फार मोठ्या लागा असतील त्या कणगी. त्याच्यासाठी लाकडी हे होते प्लॅटफॉर्म काही लाकडी. प्लॅटफॉर्म. तर आता आपण वर जाऊ जिन्यातून. आणि पूर्ण हा जुना जिना आहे ना हा? चुन्याचं बांधकाम आहे खाली आणि त्याच्यावर फरशी बसवलेली शहाबादी. हे जिना आहे. आणि खाली तिथे तुम्हाला बळद दाखवली, त्याच्यामध्ये धान्य टाकण्यासाठी ही खिडकी आहे. ही उघडलं आपण की इथून धान्यची पोते ही खाली रिचवायचे. आता आपण खालून ही बळद पाहिलेली आहे. आणि म्हणजे ही इनलेट आहे आता पाहतोय ते आपण. आणि खाली दरवाजाला जी खिडकी आहे ती आउटलेट आहे. आता यू टर्न मारून आपण वर जिन्यामध्ये चाललो आहे, जिन्याहून वर चढतोय. आणि हा दुसरा माळा आला. समोर थिएटर आहे आणि ही वरची बाजू आहे. एकदम रेल्वेच्या डब्याप्रमाणे त्यांनी एका बाजूला असे रूम्स काढलेले आहेत. काही लहान रूम्स आहेत, काही मोठ्या रूम्स आहेत. रूमला विशिष्ट नावं असतील तर सांगा त्याला. तुम्ही काहीतरी ही पहिली रईची खोली हा? रवी रई लावत होतो आम्ही. दही दुधाच्या पासूनची रई ताक लावत. ताक लोणी काढण्यासाठी. त्याच्यासाठी मग ती एक घुसळण होती लाकडाची, तर ती मग रई इथंच काढायची. तर मग दुधाचं सगळे जे पदार्थ तयार करतो मग या खोलीत, तर त्याला रईची खोली म्हणतात. बरं बरं. हा, रवी हा शब्द आहे तसा, तर रई म्हणतात. याला असं एक घुसळण्यासाठी एक असं हे राहायचं. मडकं असायचं का काय असायचं? आणि मोठं तर हेच राहायचं. बरं. रांजण आणि राहायचं. ही काय काय त्याची ही काय आहे? हे आधार आहे त्याला. त्याला आधार आहे. दोरीनं बांधायचे ते. हा दोरी त्याला बांधायची. हा हा. आणि तिथनं घुसळायचं ते सगळं. बर. तिथे एक बाई बसायची किंवा घरातली कोणी बाई बसायची आणि ती घुसळायचं असं. हा. आणि मग त्याच्यावर ते असं हा. मोठ्या मडक्यामधून ते ताक दही. बर. मातीचे कौल आहेत. आणि ही बाजू कोणती वरची? हा राहाचा भाग आहे आमचा. हा? सगळा राहता भाग आहे असा. तुम्ही काय काय म्हणता ह्याला? याला देवाची खोली म्हणतो आम्ही. देवाची खोली. आणि, देवघर आहे. देवघर. आणि मुख्य राहण्याचं ठिकाण आहे. बाजूला स्वयंपाकघर आहे एक छोटंसं. पलीकडे एक गॅलरी आहे. पलीकडे नमस्कार. या तिघी या इकडं. या खऱ्या मालकीने दिसत आहेत मला. आता यात सिनियर कोण आहे? हां बाई सांगा, नाव सांगा. माया श्रीकांत पाटील. कधी आले या वाड्यामध्ये या राहायला? 87 मध्ये आली. माझं लग्न 87 मध्ये झालं ना, त्या वर्षी आली. कुठलं माहेर? टवलार. हा? अचलपूर परतवाड्याजवळ टवलार म्हणून गाव आहे. तिथले टवलार. आहे मी चित्रकार. बर. सरनेम माझा तिथला चित्रकार. बर. तिथं होता का तुमच्याकडे असा वाडा जुना? हो, वाडा आहे माझ्याकडे. वाडा आहे तसा. बर. आणि तुमचं काय नाव आहे? छोटी जाऊ कल्पना शशिकांत पाटील. बर. हा तुम्ही कधी आले या वाड्यात? मी 93ला. 93ला. हा 93ला माझं लग्न झालं. कुठून माहेर कुठलं आहे? घुमशी, मूर्तिजापूर तालुका, अकोला जिल्हा. कोणतं गाव? घुमशी मुंशी. बर. हा मूर्तिजापूर. मूर्तिजापूर. वा. मूर्तिजापूर. हां या या. आता ही जोडी दिसते. काय तुमचं नाव? माझं नाव सुमंत श्रीकांत पाटील. आणि तुम्ही? निशा सुमंत पाटील.
तुम्ही कधी आल्या इथं वाड्यामध्ये 2021 हां 21 2021 दोघे सिव्हिल इंजिनियर आहोत. दोघी सिव्हिल इंजिनियर आहेत वा. तर तुमचा ह्या वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लग्नानंतर काय प्रतिक्रिया होती? कसा आहे वाडा? वाडा एकदम छान आहे हा? आपलं घर म्हटल्यानंतर एकदमच छान आहे. बर. आता हे तुमचं देवघर आहे का? हो हे देवघर आहे. हे जुनंच देवघर आहे ना? जुनंच आहे. देवघराची खोली म्हणतात तुम्ही याला. हां, ते बरं. वरी सुद्धा बघा तुमचं छत लाकडीच छत आहे. एकदम सुंदर छत आहे. तुम्ही खरी ओळख सांगितलीच नाही. मी यवतमाळला प्राचार्य होती दाते कॉलेजला. विषय कोणता आहे? माझा जिओग्राफी. किती वर्ष सर्व्हिस? 32 वर्ष. वा हां. वा. आणि वर 2 फोटो दिसत आहेत मला. वसंतराव पाटील वडील आहे. आणि आई आहे. आहे काय विमलताई पाटील. आजोबाचा फोटो आहे का? हो बरं. देवघरातून तुम्हाला तिकडं समोरची खोली काय म्हणतात त्याला? त्याला स्वयंपाकघर म्हणतात. वा. थोडं स्वयंपाकघरात थोडं मॉडिफिकेशन केलं त्यांनी, पण तो ही जुनेच कपाट आहेत. देवडी पण जुनीच आहे, पूर्ण जुनंच आहे. हे थोडं बदललंय थोडं. आता गॅसची सोय झाली. इथं चूल कुठं होती? चूल तिकडे आहे. मग इथं इथं स्वयंपाकघर इथे बनवलं. गोबर गॅस सुरू होता माझं लग्न झालं त्या वर्षी. गोबर गॅसवरच स्वयंपाक करायचो आम्ही. गोबर गॅसचीच पाईपलाईन आहे आमची हां पूर्ण. गोबर गॅसची पाईपलाईन हो. आहे. आणि इकडे पूर्ण गोबर गॅसच होता पूर्ण. होय. होता होता. हां. पण गोबर गॅसवरच होता. जनावरांची संख्या किती असेल त्यावेळेस? 30-35. बर. आणि त्यापैकी तुमची बैलजोड्या किती होत्या? 12. म्हणजे 12 गडी असतील तुमच्याकडे ती बैलजोड्या म्हणल्यावर. दुसरीकडे चूल कुठं होती तुम्ही? तर दाखवा मला. त्या तिकडे आहे. दाखवा. हे बाथरूम. हे फ्लोरिंग केलं नाही आम्ही. हे इथं जुनं हे जुनंच सारवायचंच आहे नी. हो हे सारवायचंच आहे. हा तुम्ही तिकडे फरशी बसवली, पण ही जुनं ओरिजिनल ही आहे. हो. हां शेणकाल्याने सारवायचं. हां ह्या चुली आहे. जुन्या चुलीत काय? हो आणि या स्वयंपाकघराच्या पुढं आता हे इथं मग सगळं त्या ते स्वयंपाकाचं सामान आहे. हा, वरती पण असं स्टोअर राहते सगळं. आणि याच्यावर सुद्धा माळा दिसतो, एक पोटमाळा. याच्यावर सुद्धा काय सामान ठेवत असतील ते. हे सूप आहे काय? दाखवा घेऊ. हे सूप आहे. ह्या पाट्या आहे. हां बांधून ही ठेवलेली आहे. ही ही तुमचं ही गहू गळाची चाळणी आहे ही. हे सूप आहे. आणि मला ही चाळणी फार मला पहिल्या वेळेसच अशी पाहतोय मी. गहू गाळण्याची चाळणी आहे. हो गहू गळाची चाळणी. हे लाकडाला तुम्ही खालीच ही बसवली हो जाळी, लाकडाला जाळी बसवली. लोखंडी जाळी. हो माझे नाही तर सहसा चाळणी गोल असते, ही चौकोनी चाळणी. चौकोनी चाळणी आहे गहू गळाची. हा हो हो हे सूप आहे. ह्या पाट्या आहे इथे बांधून ठेवल्या पण आम्ही. वाट्या. काढा लागेल. ठीक आहे. हा भाग ही पण अशी स्टोर स्टोर रूमच आहे. हां त्याच्यामध्ये आता मग आता हे असे, हो हो हो. जुने बघा हे जुने भांडे तांब्याचं दिसते ते. हो, याला याला काय म्हणतात तुम्ही सांगावं काय? आम्ही गुंड म्हणतो याला. गुंड पाणी म्हणतात. तपवत होते पहिले पूर्वी याच्यावरती. हा विटोले राहायचे मोठे मोठे. हा. तिकडे होता विटोला ती बाई आहे. मोठी चूल म्हणजे हा? मोठी चूल. हो मोठी चूल मोठी हा चूल. त्याला विटोला म्हणतात. त्याला विटोला म्हणायचं. आणि त्याच्यावर आम्ही हा गुंड ठेवून पाणी तपवायचं पूर्वी. बरोबर. वरती आहे पितळी ही आहे अशी. ही वरची पितळी येते. हो पितळी गंज आहे ते सर्व. आणि हे जुन्या पेट्या. संदूक हा. पत्र्याच्या असायच्या. ते पूर्ण आणि ह्या ही पुढे एक वरी दिसते पितळीचं काहीतरी. हे ड्रम आहे पितळीचा. हा खालचा. त्याच्यामध्ये हो आणि त्या बकेट आहे बकेट पितळीच्या. आहेत. हे गंगाळ आहे ना. हा हे असे गंगाळ आहे ते पण. हो हे गंगा आहे तुमचं. दिली. पाटा वरवंटा आहे. हो, आणि पाटा वरवंटा शिवळी. ह्याला काय म्हणता तुम्ही? जातच म्हणता जात ना? आहे. ह्या चिनी मातेच्या भरण्या येतात वरण्या लोणच्याच्या. लोणच्याच्या. ह्याला काय म्हणता तुम्ही? परत आहे का? हो हो कोपर कोपर. काय म्हणता? कोपर कोपर. हा कोपर कणिक भिजवायचे. हा मोठा. हा हे 2-3 मीडियम साईजच्या त्याच्या खालच्या. हा एकदम छोटा. हा. असे 4-5 कोपर. हे काय आहे? आजोबांचं जेवायचा पाठ आहे तो. आणि ही काय आहे? हे चौरंग आहे. बरं मोठा चौरंग आहे हा. हं. हे पण चौरंग आहे खालचं एक. हा हो. फार जुनं तुम्ही सामान जपून ठेवलंय. हे काय आहे? वाळूचं ओव्हन आहे ते जुन्या टाईपचं. पण वाळू आहे त्याच्या आतमध्ये. हा आणि त्याच्यात डबे आहेत. त्याच्यामध्ये आता ते आपण कसं बिस्किट बिट्ट्या वगैरे हा. करून ते त्याच्यावर चुलीवर ठेवायचं आणि ते गरम होऊन मग होऊन यायचं छान हो त्याच्यावर. हो. ही काय आहे? हा हिरवा हरभरा चे गाठे काढायसाठी ते घरी वडिलांनी तयार केलं होतं ते. आणि ही पण चाळणी आहे. सुरळी आहे ते सुरळी. अरे हो नवीन खरंच हे पण याला हा? थोडंसं लावून ठेवायचं इथं. दाखवा ठेवा ठेवा. ही सुरई कशाची होय?
पाणी साठा नाही मटेरियल कोणतं आहे ते काय माहिती ते अगदी ती जवळपास 90 ते फारच आखून येतो आहे सूर्य हा त्याच्यात ग्लास आहे हा पेचाचा प्यायचं पाणी हा हा फारच सुंदर आहे आणि नरसाळा पण दिसायला लागले आणि ही काय हो, गळ आहे का ही गळ आहे हा हो पोहऱ्या विहिरीत पडल्यावर काढण्यासाठी ना पडल्यानंतर हा 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 हा, पडलेला पोहरा बाहेर काढण्यासाठी पाण्यामधून किचनच्या समोरच्या बाजूला त्यांचा हॉल आहे. काय म्हणता त्या हॉलला तुम्ही? मोठा हॉल म्हणून म्हणतो याला मोठा हॉल Diningच आहे ती पाहुणे राहुणे जे म्हणतात म्हणजे डायनिंग रूम आहे तुमची ही नवीन भाषेमध्ये या ठिकाणी हा? पाहुण्यांसाठी पाहुण्यासाठी ते जे- एवढा मोठा डायनिंग हॉल आहे. संदूक पण आहे तुमच्याकडे. आता आपण बाहेर पडू. इकडे काय हे संदूकाचं का होई सगळं साठवा जुने काटे वगैरे ठेवायसाठी ठेवलेले आहे संदूकाने. आणि ही झोपाळा आहे का? हा खाली दिसतो ना हा, हा. लावायचं ते बंगई आहे बर. बंगई हा हां चांगली सागबांची ह्याला काय म्हणता तुम्ही? तख्त पोस्ट. त्याच्यामध्ये कसा उपयोग काय याचा? बसण्यासाठी 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 बर. त्यावेळेस असं गाद्या राहायच्या त्याच्यावर चादरी राहायच्या गाद्या राहायच्या हा. आलेले लोक असं इथे साधारणतः बैठक मांडूनच बसायचे पाहुणे रावळे येऊन बसायचे त्याच्यावर खुर्च्या नव्हत्याच त्यावेळेस जवळपास गादी टाकायची हा, गाद्या बरोबर. टाकायच्या. तसेच 3 खाली आहेत बैठकीची खोली म्हणजे दिवाणखाना म्हणतो आम्ही दिवाणखाना. हा. बघा खिडकी सुद्धा किती मस्त आहे त्याच्या. ही बहुतेक दगड आहे ह्यावरचा आणि त्याची ही खिडकी आहे. हे रूम आहे ही पण हा जिना आहे जिना आहे. जे बाहेरचे पाहुणे जे यायचे हां ज्यांना आपल्याला इथे बसवायचं आहे म्हणजे महत्त्वाचे पाहुणे जे आहेत. जे महत्वाचे पाहुणे आहेत ते त्यांना त्याच्यासाठी सेपरेट एंट्री आहे असंच ना. हो. आणि जी कॉमन माणसं आहेत ते खाली बसायचे तिथं ते तुमचं खाली व्यवस्था आहे. आणि हा भाग आहे ही पण सप्री आहे सपरेच आहे पण हां गच्ची मांडू त्या थोडक्यात. आणि हा जो भाग आहे तुमचा खालचा हे पण चुन्यामधलंच आहे असेल ना वरचं सगळं हां हो. चुनी आणि पांढरी माती. पांढरी माती त्याच्यानंतर मग चुन्याचं दर्जा भरणे त्याच्यावर बरं बरं. आणि हे तुमचा दिवाणखाना ना. हो. दिवाणखान्यामध्ये 2 वस्तू मला फार नवीन वाटते. हा जुनाच टिपॉय आहे आणि हा जो पलंग आहे पितळेच आहे ना. हा पितळ इथं कोण बसायचं इथं? हा आजोबांचाच आहे आजोबाचा आहे. कधीचा असेल हा? 1895 मधला जुना पलंग आहे. याचं वैशिष्ट्य आहे की याला आरामदायी होण्यासाठी हं. एक जाळी आहे आणि ती स्प्रिंगची त्या काळातली. वा आता जी टी व्हीवर ॲडव्हर्टाईज ती आपली हा हा तशीच आहे नाही. पद्धतीची. वा ही तांब्याची जाळी आहे. तांब्यात जाळी. हा तांब्याची जाळी आहे आणि ही खूप अशी नरम आहे म्हणजे वरती गादी काही असली हां आजोबाच्या काळामध्येच पूर्वी शिकार व्हायच्या त्यावेळी शिकारीला बंदी नव्हती. तर आजोबाच्या काळामध्येच काळविटाचे जे शिंग आहेत प्रत्येक घरामध्ये लावलेले असायचे. शिंगच आहेत काळविटाचे. तुम्ही छत पहा पूर्ण लाकडाचा छत आहे. दिवाणखान्याच्या समोर गॅलरी आहे आणि या गॅलरीमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला पूर्ण वाड्याचं एका दृष्टिक्षेपात आपल्याला पूर्ण वाडा पण दिसतो. त्याचबरोबर थिएटर पण दिसतं. म्हणजे उजवीकडला भाग जो आहे तो हा उजवीकडला भाग जो आहे त्याचं घर आहे आणि समोरचा जो भाग आहे ते थिएटर आहे. समोरच्या बाजूला जे आहे ते गोदाम आहे. हा थिएटरच्या वरचा भाग आहे हां आणि कुटुंबियांचा हा आम्हा सर्वांचा शयन कक्ष आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी अटॅच त्या काळातले लॅट्रिन बाथरूम सुद्धा आहेत. बरं त्याला आता आधुनिक स्वरूप दिलं आहे आम्ही. हां पण ड्रेसिंग रूम आणि बेडरूम हां. असा या रूमचा या हॉलचा उपयोग होतो. तर तुम्हाला मी पूर्ण हा हॉल दाखवतोय. याला खिडक्या पण आहेत पूर्ण म्हणजे हवेशीर आहे सगळं. सगळं हवेशीर आहे. हां आणि याला गॅलरी पण आहे का? वा वा समोर सगळा शेती पुढचं जे शेत आहे हां ते दिसतं या ठिकाणी. पूर्ण शेती समोरची दिसते. ही पूर्ण गॅलरी आहे. विदर्भामध्ये ऊन खूप तापतं. संध्याकाळी हे दरवाजे सगळे उघडले खिडक्या उघडल्या की म्हणजे इको फ्रेंडली तुमची आर्किटेक्चर आहे. मी जर या ठिकाणी उभे राहिले प्रामुख्याने लेडीज मंडळींना तयारी करण्याकरिता हा. ही जागा आहे. हां समोर एक काच आहे हे समोर पण आरसा आहे. हो. हां आणि तुमच्या उजवीकडे आणि डावीकडे तर याच्यात जेव्हा तुम्ही हा. बघाल तर आरशात आरसे असे अनेक आरसे तुम्हाला बघायला मिळतात जर ते व्यवस्थित आपल्याला कॅप्चर करता आले तर. तिन्ही फेसेस तुम्हाला या ठिकाणी उभं राहून
हे इथं काय म्हणले तुम्ही? हे अटॅच त्यावेळेस वॉशरूम आहे, बरं. पण आता ते त्यालाही लॉक आहे, सध्या होय. बंद आहे. ओके ओके. आणि हे सगळं युरोपियन स्टाईलचं तुम्हाला लॉक्स माहिती हां, इकडे कोंडा पितळी. पितळी पूर्ण. हां आणि हे हिंजेस. हां, म्हणजे बिजागऱ्या. हो. हां आणि याला इतकी चांगली टेक्निक आहे, या ना इकडे मी तुम्हाला दाखवतो. हां जसं तुम्ही पाहताय की बरीच हवा चालते हा, हा. आहे, ते हवेमुळे दारात आदळायला नको म्हणून हे याला इथे असं लॉक Locking system सिस्टीम आहे. आणि हे सगळं ब्रास. ह्या नॉर्मल नाही आहेत हा. बिजागिऱ्या, एकदम मोठ्या आहेत. मोठे आहेत. हा, हां. ह्या मुंबईहून चालले असेल तुम्ही त्यावेळेस. आणि इथून तुम्हाला पूर्ण इकडच्या वाड्याचा व्यवस्थित लुक येईल. हां बरोबर आहे. समोरचा वाडा पण दिसतोय. हां हां, इकडे याला आउटडोअरला वॉशरूम्स दिलेले आहेत. पुरीचेच आहेत का? हो. आणि इथून खाली जायला दरवाजा देखील आहे. जिना आहे का इथं? आता खालून दिसला होता मला. हां, हे खालच्या बाजूने येण्यासाठी. वा, सेपरेट एंट्री याला. हां, वर जाऊ शकतो इथून. त्या पायऱ्या आहेत. म्हणजे हा भाग जो आपला तो खालचं जे तुमचं थिएटर आहे, स्टेज आहे. हा स्टेज आहे त्याच्या. तसं पुसदा गाव बरंच पूर्वीपासूनच खूप समृद्ध समजल्या जाते. हां कारण अमरावती तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जमिनी ह्या सिलिंगमध्ये हां पुसदा गावातल्याच गेलेल्या आहेत. बर. म्हणजे मोठी जमीनदारी हां. या ठिकाणी होती. हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुसदा गावचं हे प्रसिद्ध राम मंदिराचा मागचा भाग आहे. हां, आणि समोरचं श्रीकृष्ण मंदिर. बर हे जे दिसत आहेत हे देखील वाडेच आहेत, हां, आमच्याच कुटुंबियांचे आहेत. बर. हे समोरचा वाडाच आहे हा. हो हो. बरोबर. हा मोठा वाडा आहे हां आणि हा दादासाहेबांचा वाडा आहे. बर. हा चौक आहे या वाड्याला. ह्या वाड्याला चौक आहे. हा दिसतोय इथून. हे चौसुपी वाडा आहे. हा, ते आर्किटेक्चर कोणते म्हणले ते? युरोपियन आर्किटेक्चरमध्ये विक्टोरियल आर्किटेक्चर, युरोपियन हां पद्धतीचं. हां आपण ज्या ठिकाणी उभं आहोत हे स्टेजच्या वर उभं आहोत, हां म्हणजे रंगमंचाच्या वर उभं आहोत. याचं बांधकाम आम्ही जे ऐकलंय ते आमच्या आजोबांनी केलेलं आहे. हां जो समोरचा वाडा दिसतोय हा पणजोबांच्या हां. काळातला हां आहे. हां, हा याला अटॅच जरी असला हां. तरी हे नंतर कन्स्ट्रक्ट केलं. नंतरचा भाग आहे. त्याच्यामुळे ते सिमिलॅरिटी फक्त त्या स्ट्रक्चर पुरती